भांडूपच्या कोकण नगर परिसरात असणाऱ्या क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या समोर आज सकाळी 8:30 वाजता बेस्ट बसचा एक अपघात झाला आणि या बेस्ट बसच्या अपघातामध्ये एक पादचारी किरकोळ जखमी झालेला आहे। सध्या त्याच्यावरती उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे। मात्र हाच तो परिसर आहे, इथे बेस्टची इलेक्ट्रिक बस ही रिव्हर्स होऊन पुन्हा जात होती। मात्र त्यावेळेला रिव्हर्स घेताना त्या बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या पादचारी या बेस्ट बसच्या आणि समोर दिसणाऱ्या कुंड्यांच्या मध्ये अडकला आणि त्याच्या पायाला मोठी इजा झाली। जे बाजूला असणारे प्रवासी होते त्यांनी बेस्ट बस पुढे ढकलून या पादचाऱ्याला त्या बेस्ट बसच्या तावडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र बेस्ट ज्या वेळेला पुढे घेण्यात आली तेव्हा ती सुद्धा ही बेस्ट बस वेगानं पुढच्या बाजूला सरकली आणि या समोरच्या दुकानावरती जाऊन आदळलेली होती आणि या दुकानाच्या समोर असणाऱ्या काही मोटरसायकल त्याचबरोबर रिक्षांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे आणि इथे मागील 2 महिन्यापासून बेस्ट बस युटर्न घेऊन इथून पुढच्या प्रवासाला निघतात। ओशिवारून निघाली, ओशिवरा डेपोची जी काही बस होती ती या परिसरामध्ये आलेली होती आणि इथे नेहमी हा गजबजलेला परिसर असतो। मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी या अपघातामध्ये टळलेली आहे। मात्र एक प्रवासी हा किरकोळ जखमी झालेला होता, त्याच्यावरती उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे। मात्र हाच तो क्रिटिकल हॉस्पिटलच्या समोरचा परिसर आहे, जिथे तो पादचारी या झाडांच्या कुंड्यांच्या मध्ये जेव्हा बस मागे घेतली जात होती तेव्हा मध्ये अडकलेला होता आणि बराच वेळ जवळपास तासभर या सगळ्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती। आणि जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत त्यानुसार बेस्ट बस ही पुढे घेताना जे बाकीचे प्रवासी होते ते बेस्ट बसला धक्का मारत होते जेणेकरून मध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यावं। मात्र जेव्हा ही बस वेगाने पुढे सरकली तेव्हा समोर असणाऱ्या सगळ्या गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सध्या पोलिसांकडून या सगळ्या प्रकारची चौकशी केली जाते। मात्र इथे जी बस युटर्न घेऊन पुढच्या प्रवासाला निघते त्यावरून सुद्धा इथले रहिवासी अनेक प्रश्न उपस्थित करतायत। त्यामुळे बेस्ट याबाबत काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन आदिल सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।